एक दोन शब्द दरेकर साहेब बोलतायत. सामना 2 मिनिटासाठी थांबवायचा, 2 मिनिटासाठी. मंगेश, तुला तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी खरंच खूप शुभेच्छा. आणि एकच गोष्ट सांगेल, आयुष्यात आत्मविश्वास कधी हरू नको. खूप जगात एक नंबर गोष्ट केली तू. खरंच खूप प्राऊड ऑफ यू, प्राऊड ऑफ यू. खरंच मंगेश चांगली उत्कृष्ट फलंदाजी केली. एक चेंडू 6 धावाची गरज असताना त्यांनी 6 मारून, षटकार मारून संघाला विजयी. चौका गेला अण्णा. बोल नको. तीन बॉल तीन. हॅलो, ढपळवाडी टीमचे कप्तान आकाश सपकाळ यांनी टेस्टशी संपर्क साधायचा आहे. ढपळवाडी टीमचे कप्तान आकाश सपकाळ. हॅलो, वाईट चेंडू, खराब चेंडू, एक अतिरिक्त धाव. सर्व उपस्थित संघातील कर्णधारांना एक आग्रहाची विनंती आहे की सह्याद्री क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष मान्य सन्माननीय राम सावंत जी यांनी एक छोटीशी मीटिंग आहे, त्यामुळे स्क्वेअरलेगच्या दिशेने जो मंडप आहे त्या मंडपामध्ये 5 मिनिटात सर्व उपस्थित कर्णधारांनी जमा व्हायचं आहे, याची नोंद घ्यायची. चांगला चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू, क्षेत्र यष्टीरक्षक करतोय चूक. 1 धाव पूर्ण, 2 धाव पूर्ण. दोन धाव मिळतील या चेंडूवरती. पुनश्च एकदा उपस्थित सर्व संघातील कर्णधारांना विनंती असेल की स्क्वेअरलेगच्या दिशेने जो मंडप आहे तिथे एक छोटी मीटिंग आहे, ती मीटिंग अटेंड करायची सर्व कर्णधारांनी. सह्याद्री असोसिएशन अंतर्गत मीटिंग असेल. चांगला चेंडू, फुलटॉस चेंडू होता. 1 धाव मात्र मिळेल. शुभम आणि जंगलवाडी संघाला षटक संपते. षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते
19च्या घरामध्ये चांगली सुरुवात. आकाश सपकाळ डफळवाडी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आयोजक वर्गाकडून नक्कीच आपल्याला आमंत्रित केलं जात आहे. एक षटक समाप्तीनंतर 19 धावा. चांगली सुरुवात झाली जाना 11 जंगलवाडी संघाकडून. येणारे 3 षटकांमध्ये किती धावा लुटतायत, किती धावांचा डोंगर उभा करतायत ते कणजोशी 11 संघासमोर नक्कीच सलामीची जोडी जाना 11 जंगलवाडी संघाकडून पाहायला मिळते. शुभम आणि विनोद मार्कॉस टिवाची जोडी असलेली एक नक्कीच चांगली जोडी. सह्याद्री असोसिएशन मध्ये एक चांगले 2 खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतात. मात्र गोलंदाजी मार्कवरती आता पाहायला मिळतं सह्याद्री असोसिएशनचा एक मोठा खेळाडू, आयकॉन खेळाडू, वन अँड ओनली मिस्टर चेतन पनागर. चांगला चेंडू, परंतु पंचांचे दोन्ही हात वरती. पंच आता मात्र चेतन यांना दंडित करतायत. येतो वाईट चेंडू, खराब चेंडू. अतिरिक्त धाव मिळून जाईल जंगलवाडी संघाला. चांगला चेंडू होता, ब्लॅक होल पद्धतीचा चेंडू होता, आउट ऑफ द ऑफ स्टंप. चांगला प्रयत्न होता परंतु थोडासा प्रयत्न अपयशी ठरतोय चेतन यांचा. नक्कीच एक चांगली गोलंदाजी करावी लागेल शुभमच्या अगेन्स्ट, परंतु वाकूट टप्प्याचा चेंडू होता. फक्त चेंडूला दिशा दिले, उंची होती, लांबी गाठली होती, चेंडूला धरलंय सरळ सीमा रेषे बाहेर येतोय. ज्योतिर्लिंगचे षटकार स्वागत केले. आता मात्र चेतनचं शुभम यांनी षटकाराच्या साह्यानं, परंतु कमबॅक करावं लागेल चेतन यांना. संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे, संघाचा आयकॉन खेळाडू आहे, सिद्ध करावं लागेल स्वतःला. चेतनला सुद्धा कमबॅक करण्यासाठी तोही जाणला जातो. एक चांगला खेळाडू आहे, नक्कीच अनुभव आहे, अनुभव पणाला लावावा लागेल कारण बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला आहे. समोर सह्याद्री असोसिएशनचा एक मोठा खेळाडू आहे, स्टार खेळाडू आहे, ज्यानं गेले 2 हंगाम अक्षरशः हे मैदान गाजून सोडले, तो शुभम साळुंके. आता मात्र एक चांगला पॉइंटच्या दिशेने फटका खेळलाय, वैविध्यरित्या एक फटका, सुरेख फटका म्हणावा लागेल. मिळतायत धावा 4. इथंही शुभमच्या बॅटमधून चौकार. काय फलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये शुभम याच्या बॅटमधून. पहिला चेंडू वाईड पाहायला मिळाला, त्यानंतरचा षटकार आणि षटकारानंतर चौकार. तब्बल 11 धावा आतापर्यंत लुटल्यात त्या या षटकामध्ये. येणारे 4 चेंडू मध्ये किती धावा लुटतोय शुभम आणि विनोद. चांगला चेंडू, हलकेशा हाताने दिशा दिली, फक्त धावच्युत करण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षकाने कोणतीच संधी उपलब्ध करून दिली नाही चेतन यांना. एक धाव मिळेल शुभम आणि जंगलवाडी संघाला. चांगला चेंडू होता, चांगल्या चेंडूला सन्मान दिला, फक्त हलक्याशा हाताने चेंडूला ढकलून दिला. एका धावेमध्ये रूपांतर करतायत. आता स्ट्राईक वरती विनोद सावंत, फुलटा चेंडू गॅप मध्ये खेळून काढलाय, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. नक्कीच 3 धावा संघाच्या वाचवल्यात क्षेत्ररक्षकाने. मान्य सन्मान्य श्री विनोद पवार यांच्या देखील टॉस कबॉस मध्ये नक्कीच यथोचित सन्मान होतोय. त्यांच्या देखील या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभले, त्याबद्दल नक्कीच त्यांना सन्मानित केले जाते आमच्या आयोजक वर्गाकडून. पंकज कदम यांच्या मार्फत त्यांना नक्कीच सन्मानित केलं जातं. 1 धाव मिळेल, एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 33. पुढचा चेंडू चेतन यांचा, अकोटप्प्याचा चेंडू कव्हर पॉइंट रिझन मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक होता, क्षेत्ररक्षक करतोय चूक. 1 धाव पूर्ण, 2ही धावा पूर्ण. चांगलं रनिंग,
षटक संपते. षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 35. बिनबाद 35. काय चांगली सुरुवात म्हणावी लागेल. नक्कीच हे देखील षटक थोडस महागडं ठरतंय ते कर्जोची संघासाठी. बिनबाद 35 धावा. 2 षटक येणारे 2 षटक पाहूया किती धावांचा डोंगर उभारतो तो जंगलवाडी संघ. संघाची सलामीची जोडी. महत्वाचे 2 खेळाडू संघाचे स्ट्राईक वरती आहेत त्यामुळे नक्कीच जंगलवाडी संघाला अजून अपेक्षा असेल कमीत कमी 70. मान्य सन्माननीय श्री देवानंद पवार यांचा देखील या ठिकाणी सत्कार होते. मान्य सन्माननीय श्री धनाजी पवार यांच्या शुभ हस्ते त्यांचा देखील यथोचित सन्मान होते. त्यांचं देखील या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभले. आपण देखील आपली उपस्थिती या स्पर्धेला दाखवली त्याबद्दल नक्कीच आयोजक वर्गाकडून देखील आपलं स्वागत. सामना थोडासा थांबतोय. सहकार्य करायचं आहे. चला लेट्स प्ले. गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतात. तिसरं षटक घेऊन संघाचे 40+ खेळाडू काका यांनी गेल्या स्पर्धेमध्ये आपली कमाल दाखवली होती. आपली जादू दाखवली होती. ते काका आता मात्र गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतात. पाहूया समोर शुभम आहे. पहिला चेंडू काका यांचा लोअर फुल टॉस. बैठक पे दस्तक. दस्तक पे मस्तक. चेंडूला धाडलंय सरळ सीमा रेषे बाहेर. येतोय शुभम ब्रँडेड षटकार. काय देखना फटका. कमालीचा फटका. ताकद नजाकत पाहायला मिळाली या चेंडूवरती. नक्कीच खणखणीत येतोय. ब्रँडेड येतोय षटकार शुभम यांच्या बॅट मधून. या फटक्यांसाठी हा खेळाडू जाणला जातो. कामाला सह्याद्री असोसिएशनचा एक आयकॉन खेळाडू एक मोठा खेळाडू म्हणलं जातं. त्याची प्रचिती आता मात्र शुभम मैदानामध्ये दाखवतोय. चला स्पीडअप घ्यायचंय. पुढचा चेंडू काका यांचा. सामना करतील पुन्हा एकदा शुभम टू काका. सामना रंगेल मित्रांनो. पाहायला विसरू नका. फटका हवेमध्ये आहे. फटका दिमागदार आहे. फटका हाय अँड हँडसम आहे. येतो शुभम यांच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत ज्योतिर्लिंग चषक षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतो शुभम यांच्या बॅट मधून. यानंतरचा होणारा सामना शिवशक्ती स्पोर्ट्स मस्करवाडी वर्सेस जे स्पोर्ट्स जळ. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस कबॉस मध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा बैठक शॉट. चेंडू निघून जातोय सरळ 1 बाउंस 0 सीमा पार. येतोय शुभम यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक तिसरा मोठा षटकातील फटका. येतोय चौकार. संघाचं अर्धशतक धाव फलकावर लावलं जातंय. स्कोर बोर्डवर लागल्या जातंय धावा 51. कमालीची फलंदाजी पाहायला मिळते शुभम यांच्याकडून. लोअर फुलटा चेंडू काहीसा हवेमध्ये राहील परंतु नो बॅन्स लँड मध्ये आशिष येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण. नक्कीच 3 धावा आशिष वाचवतात आपल्या संघासाठी. चांगले क्षेत्ररक्षण मित्रांनो पाहायला मिळते मैदानामध्ये आशिष यांच्याकडून. वारंवार कमालीचे फटके पाहायला मिळत आहेत. देखणे फटके पाहायला मिळत आहेत. बैठक शॉट आपला आवडीचा शॉट खेळताना पाहायला मिळतात वारंवार शुभम. स्ट्राईक वरती आता मात्र विनोद. भरपूर काळानंतर विनोद आलेत आणि विनोद यांनी चेंडूला सरळ धाडले सीमा रेषे बाहेर. येतोय विनोद यांच्या बॅट मधून देखील उत्तुंग असा षटकार. काका यांच्यावर आता मात्र आक्रमण होते. धावा येत चौकार षटकारांचीच भाषा बोलली जाते या षटकामध्ये मित्रांनो.
काय कमालीची फटकेबाजी पाहायला मिळते विनोद आणि शुभम यांच्याकडून. ही जोडी खास आहे. ही सह्याद्री असोसिएशनची जोडी नक्कीच मार्को स्टिवाची आठवण करून देते मित्रांनो. शेवटचा चेंडू षटकातील पाहूया काका कमबॅक करतील का. अनुभव पणाला लावा लागेल परंतु विनोद सांगतायत मी देखील काही कमी नाही. एकाच एक सव्वा शेर. विनोद चेंडूला धाडताय सीमा रेषेबाहेर येतोय. खणखणीत दणदणी शुभम विनोद यांच्या बॅटमधून षटकार. नक्कीच षटक संपते. षटक समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते 64. बिनबाद 64 धावा. काय पार्टनरशिप पाहायला मिळते. सलामीची जोडी कमालीची भागीदारी. बिनबाद 64 धावा. मैदानामध्ये फक्त चौकार आणि षटकारांचा आतिषबाजी पाहायला मिळते. शिवशक्ती स्पोर्ट्स मस्करवाडी टॉस का बॉस मध्ये यायचे आहे. जे स्पोर्ट्स जळ शिवशक्ती स्पोर्ट्स मस्करवाडी दोन्ही संघाचे कर्णधार टॉस का बॉस मध्ये टॉस साठी यायचं आहे. शेवटचं षटक. गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील विक्रांत. फलंदाजी देत आहे शुभम. पहिला चेंडू अकुटप्प्याचा चेंडू. फुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल हाय हँडसम षटकार. काय कमालीची फलंदाजी पाहायला मिळते मित्रांनो. 13 चेंडू 46 धावांवर वैयक्तिक खेळतोय शुभम. फक्त 4 धावांची आवश्यकता असेल अर्धशतकासाठी. दोन्ही संघ शेवटचा कॉल असेल यायचा आहे टॉस का बॉस मध्ये टॉस साठी. विक्रांत यांचा पुढचा चेंडू अकुटाब्याचा चेंडू. पुन्हा एकदा प्रहार केलाय चेंडूवरती. फक्त आणि फक्त षटकारांची भाषा बोलली जाते शुभम यांच्याकडून. आणि इथे मात्र शुभम यांचं 14 चेंडू मध्ये अर्धशतक पूर्ण होतंय. एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या मित्रांनो या इनिंग साठी या खेळीसाठी. अर्धशतक आले मित्रा. अभिनंदन. नक्कीच चांगली खेळी. बॅट वर करून नक्कीच सलामी दे सगळ्यांना. कौतुक करावं मित्र तेवढं कमी आहे. अभिनंदन शुभम. 14 चेंडू 51 धावा. 14 चेंडू 52 धावांवर धावांची खेळी आतापर्यंत मैदानामध्ये शुभम खेळतोय. हे मैदान त्याचं आहे. हे वारंवार शुभम साळुंके आपल्या बॅट मधून दाखवून देतो मित्रांनो. काय कमालीची फलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये. फक्त षटकारांची भाषा बोलली जाते. पुन्हा एकदा अकुटप्प्याचा चेंडू. चेंडू हो मध्ये फुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल. समालोचन कक्षाच्या डोक्यावरून धाडले सरळ सीमा पार. येतो शुभम ब्रँडेड षटकार. नक्कीच षटकारांची हॅट्रिक देखील इथं पूर्ण होते शुभम यांच्याकडून. या षटकामध्ये लागोपाठचे 3 षटकार आलेत. चौथा येईल का पाहायचं आहे. $82 82 धावा जंगलवाडी संघ स्कोरबोर्डवर लागल्या. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या 82. यस 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 इट इज अ मॅक्सिमम. 3 आले. चौथा आलाय. काय फलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये. फक्त आणि फक्त शुभम शो. काय कमालीची फलंदाजी. लागोपाठचे 4 चेंडूवरती 4 षटकार मारले शुभम यांनी. काय कमालीची फलंदाजी पाहायला मिळते. फक्त आणि फक्त शुभम साळुंके ब्रँडेड शो मैदानामध्ये पाहायला मिळतोय. फक्त आक्रमण होते कणजोशी संघाच्या गोलंदाजांवरती.
कुठेतरी नक्कीच विचार करावा लागेल, नक्कीच कमबॅक करावा लागेल. परंतु शुभम त्याला अपवाद आहे मित्रांनो. हा फक्त चौकार षटकारांची भाषा बोलतो तो हा शुभम साळुंके. लागोपाठचे 4 षटकार आलेत, 5वा येईल का पाहायचा आहे. टप्प्याचा चेंडू फटका फसलाय, थोडासा नो मॅन्स लँड मध्ये जातोय. आशिष कम बॅकअपला येत आहेत. 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगली फटकेबाजी. मस्करवाडी लास्ट कॉल असेल मित्रांनो. शिवशक्ती स्पोर्ट्स मस्करवाडी. टॉस साठी कोणाला तरी एका जण पाठवा. मान्य मीटिंग चालू आहे परंतु सहकार्य करा. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न थोडासा फसतोय. 2 धावा मिळून नक्कीच देतोय शुभम यांना. नक्कीच 2 धावा मिळत आहेत या चेंडूवरती देखील शुभम यांना. 92-93 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी कर्जोशी 11 कर्जोशी संघासमोर. नॉट आउट 92. नक्कीच सह्याद्री असोसिएशनच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये ही पहिली भागीदारी असेल मित्रांनो. वैयक्तिक 92 धावा, बिनबाद 92 धावा. काय कमालीची भागीदारी पाहायला मिळते शुभम आणि विनोद. वैयक्तिक शुभम साळुंके. नक्कीच स्क्रीनवरती दाखवतायत शुभम साळुंके यांना सर्व खेळाडू कौतुक करतायत मित्र. नंदनास पात्र आहेत. वैयक्तिक 68 धावांची खेळी केले. अभिनंदन पुन्हा एकदा शुभम साळुंके. अर्धशतक आले, चांगली खेळी. अशा खेळा मित्रांनो नक्कीच फार कमी वेळा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच जंगलवाडी संघ दोन्ही सलामीवीर सोडून आपण बाकीच्या 9 खेळाडूंनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे मित्रांनो. सहकार्य करायचंय आमच्या आयोजक वर्गाला. नक्कीच शुभम साळुंके 68 धावा आणि मिस्टर विनोद सावंत 22 धावा. नाबाद फक्त 2 धावा अवंतरच्या रूपाने मिळाल्या संघाला. नक्कीच फार अशा कमी प्रमाणामध्ये आपल्याला अशी प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळते. आज तो प्रत्ययाला फक्त निमित्त होते ते श्री ज्योतिर्लिंग चषकाचं. चला जंगलवाडी संघ, जंगलवाडी संघ चला जंगलवाडी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं मित्रांनो. नक्कीच शिवशक्ती स्पोर्ट्स मस्करवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघ सज्ज व्हायचे आपल्या सामन्यासाठी. सुंदर अशी हवेची झुळूक पाहायला मिळते. दुपारचं सत्र पाहायला मिळतं. या उष्णता देखील आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळते. मैदान तापलंय अक्षरशः, त्यामुळे धावा येता येता पाहायला गेलं तर या मैदानाचा इतिहास दुपारच्या सत्रानंतर धावा या मैदानावरती येताना पाहायला मिळतात. सकाळचं सत्र पाहायला गेलं तर थोडंफार संतरित्या असतं, धावा कमी होतात, परंतु नक्कीच दोन्ही सत्रामध्ये पाहायला गेलं तर मॅचेस खूप रंगतदार होतात. या मैदानाचा हा इतिहास आहे. नक्कीच सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण तालुका अंतर्गत
श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स जवळ ज्योतिबा आयोजित कैलासवासी बनाबाई तुकाराम पवार यांच्या स्मरणार्थ श्री ज्योतिर्लिंग चषक 2025 पर्व दुसरा आपण पाहतोय. नक्कीच थोडस जाऊया वळूया या स्पर्धेच्या काहीशा. नक्कीच स्पर्धेचं नक्कीच स्वरूप पाहूया थोडस. कैलासवासी बनाबाई तुकाराम पवार यांच्या स्मरणार्थ श्री संजय तुकाराम पवार CA यांच्याकडून प्रथम पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये, तसेच द्वितीय पारितोषिक देखील त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ पाहायला मिळते, रोख रक्कम 10,000 रुपये. तृतीय पारितोषिक स्वतः संजय तुकाराम पवार सर CA यांच्याकडून पाहायला मिळते 7,000 रुपये. एक चतुर्थ पारितोषिक देखील त्यांच्या सौभाग्यवती अर्चना संजय पवार मॅडम यांच्याकडून 5,000 रुपये एक रकमेचं पारितोषिक पाहायला मिळते. नक्कीच सर्व आकर्षक चषक देखील जे मैदानामध्ये आपल्याला नक्कीच दिमागदार पाहायला मिळत आहेत. सगळ्यांचे नक्कीच वेध लागलेत या चषकांकडे. ते चषक देखील सन्माननीय श्री संजय तुकाराम पवार सर CA यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. तसेच मालिकेवीरासाठी देखील विकास तुकाराम पवार, मान्य सन्माननीय विकास तुकाराम पवार यांच्या सौजन्य लाभले. तसेच यूट्यूब लाईव्हचं देखील सौजन्य आमचे जळगावचे मान्य सन्माननीय श्री लहू श्रीरंग कदम यांच्या शुभ हस्ते यांचं सौजन्य लाभले. तसेच मंडप सौजन्य व लाईट मान्य सन्माननीय श्री सोमनाथ कदम लुगडेवाडी ASK ब्रदर्स यांचं सौजन्य लाभले. उत्कृष्ट गोलंदाज असेल संतोष पवार, मान्य संतोष पवार सँटी पवार यांचं देखील सौजन्य लाभले. वळे सामन्याकडे पहिली षटक हाताळतोय शुभम फलंदाजीसाठी स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय. चेतन कॅपमध्ये होता, फटका खराब क्षेत्राकडे थोडंसं फंबल होता येतं. 2 धावा मिळत आहेत चेतन आणि कर्जोशी संघाला. धावांचा श्रीगणेश झाला 2 धावेने. धावफलकावर धावा लागावल्या जातील 2. टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षकाकडून होते चूक. एक धाव पूर्ण, दुसरी होईल का? थांबवले चेतन यांनी. शुभम यांचा पुढचा चेंडू सामना करतील आशिष. फटका हवेमध्ये. विजय येत विजय कोणती चूक करत नाही. या संघाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक विजय साळुंके आहे का म्हणला जातो, त्याचा प्रत्यय मैदानामध्ये पाहायला मिळते. सुरेख जेल, वन अँड ओनली विजय साळुंके. पहिला झटका लागतोय आशिष यांच्या रूपाने कर्जूशी संघाला. नक्कीच फटकेबाजी करावी लागेल कारण धावांचा डोंगर खूप आहे मित्रांनो. त्यामुळे चौकार षटकार प्रत्येक षटकामध्ये खेचले जाण्याची आवश्यकता आहे जर विजय खेचून आणायचा असेल तर. शुभम यांचा पुढचा चेंडू टप्प्याचा चेंडू गॅप मध्ये खेळलाय. बॅकअप चांगला आहे. बाबू येतोय. आशिष यांची जागा घेत आहेत विकास.
फक्त स्ट्राईक रोटेट पाहायला मिळते. पुढचा चेंडू शुभम यांचा. चेतन रिव्हर्स अटेम्प्ट. फटका चांगला आहे, फटका दिमागदार आहे, फटका देखणा आहे, फटका सीमारेषेबाहेर आहे. येतोय चेतन यांच्या बॅटमधून खणखणीत षटकार. नक्कीच हा खेळाडू रिव्हर्स साठी देखील जाणला जातो. चांगले रिव्हर्स चे फटके खेळतो. 5. नक्कीच अपेक्षा असतील चेतन कडून संघाला. टप्प्याचा चेंडू अपील. पंच अनिल यांचा इशारा येते वाईट चेंडू. विक्रम माफ करा. पडल्यानंतर नक्कीच उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू निघून जातोय. पंच दंडित करतायत शुभम यांना. अतिरिक्त धाव मिळून जाईल नक्कीच केंजळवाडी कणजोरची संघाला. पुढचा चेंडू शुभम यांचा. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटवरती व्यवस्थित येत नाही. हलकीशी कडा लागून जाते चेंडू क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव मिळून जाईल चेतन आणि कर्जोची संघाला. षटक संपते. षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 12च्या घरामध्ये. मालोशी संघातील सहकारी सीमारेषेच्या बाहेर थोडंसं व्हा मित्रांनो. सामना चालू आहे लाईव्ह. आमचा देखील स्पर्धा मोठी आहे, सहकार्य करा. आपण देखील धन्यवाद, कारण आपण देखील सह्याद्री असोसिएशनचाच भाग आहात, हे देखील विसरून चालणार नाही. चला स्पीडअप घ्यायचा आहे. पंच विक्रम सर, स्पीडअप घ्यायचं थोडं. फायनल आपल्याला खेळायचे 4 ओव्हरचे, त्यामुळे सहकार्य करा. आयोजक वर्गाकडून विनंती आहे की फायनलचा सामना हा 4 षटकांचाच रंगला पाहिजे. त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य हवंय. ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू, सुरेख चेंडू. बॅट चिक्कडा घेऊन लेग स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते. एक धाव मिळेला चेतन यांना. चांगला चेंडू हाताळताना पाहायला मिळत आहेत विनोद. ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू होता, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. चांगला चेंडू. पुढचा चेंडू. आता मात्र टप्प्याचा चेंडू, त्यावरती प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक संतोष आहेत, कोणतीही चूक करत नाही. माघारी परतवला गेला विकास यांना. दुसरा झटका लागतोय विकास यांच्या रूपाने कर्जोशी संघाला.
अनुप स्ट्राईकवरती पाहायला मिळतात. अनुप विनोद अनुप मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गुड वरती चेंडू हाताळताना पाहायला मिळतात. विनोद चांगला टप्पा योग्य टप्प्यावर गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये पाहायला मिळते. विनोद यांच्याकडून काय गोलंदाजी पाहायला मिळते, सुरेख गोलंदाजी. पुढचा चेंडू देखना फटका, कमालीचा फटका, परंतु तिथे क्षेत्ररक्षक होता जयदीप. सुरेख झेल. अनुप यांना स्वस्तात माघारी परतावं लागेल. लागोपाठचा दुसरा झटका, षटकातील नक्कीच चांगली गोलंदाजी. कुठेतरी नक्कीच दबाव प्रचंड वाढला असेल आता तो कर्जोजीच्या फलंदाजांवरती, खास करून चेतन पनाळकर वरती, कारण धावसंख्या पाहायला गेले तर धावांचा डोंगर मोठा आहे. पाठलाग करताना नक्कीच आतापर्यंत 3 गडी माघारी परतलेत, त्यामुळे नक्कीच दबाव प्रचंड असेल चेतनवरती. अनुप यांची जागा घेतील आकाश, अजून एक मोठा खेळाडू. संघामध्ये स्टार कास्ट मोठे आहे, तगडी फलंदाजी आहे या संघामध्ये, परंतु गोलंदाजीचं कौतुक करावं तेवढं कमी. काय कमालीची गोलंदाजी, सुरेख यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळताना पाहायला मिळतात विनोद. चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू होते चूक, चेंडू जातोय निघून सरळ सीमा रेष बाहेर येतोय. आकाश यांच्या बॅट मधून षटकार. 5 चेंडू हाताळले होते, 5 चेंडू मध्ये 2 गडी बाद केले होते, 1 धाव दिली होती. शेवटच्या चेंडूवरती येतोय षटकार. षटकाराच्या साह्याने षटक संपते, धाव संख्या जाऊन पोहोचते 19च्या घरामध्ये. 3 गडी बाद 19. नक्कीच सह्याद्री असोसिएट, नक्कीच समालोचन कक्षामध्ये जळव संघाचे आमचे बंधुमित्र मान्य सन्मान्य मॅक्स सर नक्कीच आगमन झालंय. आपलं देखील या स्पर्धेच्या निमित्त मी सहर्ष स्वागत करतो. नक्कीच सह्याद्री असोसिएशन कमिटी यांच्याकडून माहिती आहे ते सर्व संघांनी ऐकून घ्यायचं आहे मित्रांनो. इथून पुढच्या सर्व सामन्यांमध्ये जर कोणतेही आपण शॉर्ट प्लेयर जर घेऊन खेळला तर 5 धावांची पेनल्टी असेल प्रत्येक संघाला, याची नोंद घ्यायची आहे. कमिटीकडून एक निर्णय येतोय, सर्व संघांना तो मान्य असावा. शॉर्ट प्लेयर वरती खेळला तर 5 धावांची पेनल्टी असेल मित्रांनो, याची नोंद घ्यायची आहे इथून पुढे. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू, परंतु चेतन आहे ते धाडलंय सरळ सीमा रेषे बाहेर. येतोय चेतन यांच्या बॅट मधून खणखणीत षटकार. प्रथमेश नक्कीच एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून देखील या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतो, परंतु धावांचा पाठलाग तसा डोंगर खूप मोठा आहे आणि नक्कीच एक वेगळा वापर करताना पाहायला मिळतात गोलंदाजीमध्ये जाणाई संघ. पुढचा चेंडू प्रथमेश यांचा, पुन्हा एकदा आक्रमण होतोय. अकोट टप्प्याचा चेंडू होता, फुल पॉवरफुल हाय हॅन्डसम चेतन यांच्या बॅट मधून येतोय उत्तुंग असा लेग स्लिपच्या दिशेने षटकार. चला आयोजक वर्ग चेंडू द्यायचा आहे, चेंडू सापडत नसेल तर
लागोपाठचे 2 षटकार आलेत आता मात्र चेतन यांच्या बॅटमधून. लेट थोडा उशीर होते परंतु षटकार येत आहेत चेतन यांच्या बॅटमधून. पाहूया 2 आलेत, तिसरा येईल का, हॅट्रिक होईल का, दडपण असेल प्रथमेश वरती. आता मात्र लागोपाठचे 2 षटकार आलेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, नाराज आहेत स्वतःवरती. चेंडू ते निर्धाव. पंच पंच चेक करायचं आहे का? पंच कॉल काय आपला चेक करायचा आहे? चेक केला जाईल. चेतन चेक करा. नक्कीच स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल. चेक केलं जात आहे 73 वेन्स लाईव्हच्या माध्यमातून. चेतन ऑपरेटर आहेत करते धरता श्री इव्हेंटचे. चेक केलं जात आहे, स्क्रीनवरती पाहायला मिळते स्लो मोशन मध्ये कुठेतरी. नक्कीच नक्कीच नो बॉल राहील. पेनल्टीच्या 5 धावा खर्च केल्या जातील. आता मात्र एकूण 6 धावा मिळतील जाणे कर्जोशी संघासाठी. चेंडू फ्री हिट राहील. दहा 56. आव्हान मोठं आहे. चेतन पार करेल का? चेतन पाहायचंय. 10 चेंडू 56 धावा. दहा चेंडू 10 षटकार. ठोकेल का चेतन पन्हाळकर? पाहायचंय. चेंडू ते निर्धाव. गोलंदाजीमध्ये होतोय बदल. पाचारण केलं जातं शरद साळुंके. आलेल्या चेंडू टाकलाय निर्धाव. चेंडू चांगला चेंडू हाताळताना पाहायला मिळत आहे शरद. नक्कीच यांची देखील एक गेल्या आठवड्यामध्ये एक रील पाहायला मिळाली. प्रॅक्टिस सेशन मध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळत होते. पाटण तालुक्याचा एक आयकॉन खेळाडू मयूर पन्हाळकर यांना देखील नक्कीच गेल्या हप्त्यामध्ये प्रॅक्टिस सेशन मध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळत होते शरद साळुंके. नक्कीच तीच धार आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळेल का? पाहूया. शरद साळुंके ब्लॉकल पद्धतीचा चेंडू खडे खडे फटका हवेमध्ये आहेत. 1 2 3 4. विनोद कोणती चूक करत नाहीत. पकडला झेल होतोय चेतन पन्हाळकरचा खल्लास खेळ होतोय बाद. चेतन चांगला प्रयत्न. चला नवीन बॅटर. स्पीडअप घ्यायचं थोडंसं. जंगलवाडी संघ सहकार्य करा मित्रांनो. नक्कीच संपूर्ण सामना आपल्या बाजूने झुकलाय त्यामुळे स्पीडअप घ्यायचा आहे. चला नवीन बॅटर. चला शेवटचा चेंडू षटकातील
एक चेंडू असेल बाकी. दोन षटकार आले. पॅनेल्टीचा एक चेंडू होता तो नो बॉल होता. त्यानंतर दोन चेंडू लागोपाठचे निर्धाव आणि आता एक विकेट. एकूण 5 चेंडू झालेले आहेत. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव आलेत आणि एक आउट. 3 चेंडू शरदने टाकलेत आणि अगोदरच्या गोलंदाजाने फक्त 2 चेंडू हाताळलेत. एक चेंडू बाकी आहे. स्ट्राईकवरती नवीन फलंदाज जाईल. चला स्पीडअप घ्यायचा आहे. विनायक. वर फुलटा चेंडू. चांगली गोलंदाजी. तीन धावा मिळत आहेत. नक्कीच या चेंडूवरती षटक संपते. षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 40च्या घरामध्ये. 6 चेंडू 53 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी कर्जोशी संघाला. नक्कीच सामना काहीसा जाना 11 संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय. चला दोन्ही संघ सज्ज व्हायचा आहे. शिवशक्ती स्पोर्ट्स मस्करवाडी वर्सेस ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स जळज्योतिबाई संघ. पहिला चेंडूवरती निलेश दांड्या गोल करतायत. विनायक यांच्या लागतोय झटका कर्जची संघाला विनायक यांच्या रूपाने. चला स्पीड घ्यायचा. बॅटर नवीन बॅटर सहकार्य करायचं मित्रांनो. दोन्ही संघ सज्ज व्हायचे. शिवशक्ती स्पोर्ट्स मस्करवाडी आणि ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जळाव. चला स्पीडअप घ्यायचा. नवीन बॅटर. विकेटचं पतन होतंय. फक्त उपस्थिती दाखवली जाते फलंदाजाच्या माध्यमातून. नक्कीच थोड्याशा वेळामध्ये नक्कीच ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या मोलाच्या सहकार्यातून ही स्पर्धा उभी राहिले ते सर्व मान्य सन्माननीय श्री संजय तुकाराम पवार CA सर. नक्कीच यांचं आगमन तसेच त्यांच्या सोबत देखील त्यांच्या संपूर्ण फॅमिलीचं आगमन नक्कीच येत्या थोड्याच वेळात होईल. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्त सहर्ष स्वागत करतो. वाईड चेंडू +4. एकूण 5 धावा मिळतील. धावांचं अंतर कमी होताना पाहायला मिळेल फक्त. चेंडू जाते 1 बाउंस. सीमा पार येतोय. चौकार. संघाचं अर्धशतक धाव पलकावर लगावलं जातंय. एक चेंडू 43 धावा आवश्यकता असेल
नक्कीच एक धाव मिळेल आणि नक्कीच हा सामना जाना 11 जंगलवाडी संघाने जिंकलेला आहे. अभिनंदन जाना 11 जंगलवाडी संघ. पुढील स्पर्धेतील सामन्यासाठी शुभेच्छा. 3rd luck